एकदा एक ब्राह्मण बाजारातून चालला होता. त्याने म्हणाला, हे नारायणा, मी तुझ्याकडे प्रार्थना करतो की तू मला अध्याश रुपये दे. त्यातले 10 रुपये मी तुझ्या नावाने गरिबांना देईन. कारण त्याच्याकडे पुढच्या जेवणासाठी सुद्धा पैसे नव्हते. नारायणाला त्याच्यावर दया आली आणि त्याने त्याची प्रार्थना ऐकली. ब्राह्मणाला लगेच पैसे मिळाले. त्यातले 10 रुपये त्याने दुसऱ्या हातात रुमालात बांधून ठेवले, जेणेकरून एखादा गरीब माणूस भेटला तर ते त्याला दान द्यावे. तेवढ्यात त्याच्या समोर एक अंधा भिकारी भीक मागत आला. ब्राह्मणानं आपल्या प्रार्थनेप्रमाणे त्याला 10 रुपये दान दिले. अंधाला विश्वासच बसला नाही. त्याने विचारले, तुम्ही मला हे पैसे का दिले? ब्राह्मण म्हणाला, नारायणाने मला आत्ता अध्याश रुपये पाठवले आहेत. त्यातले 10 रुपये त्याच्या नावाने एखाद्या गरीबाला द्यायचे आहेत. अंधा म्हणाला, भगवान तुम्हाला सुखी ठेवो. कृपा करून मला तुमचे सारे पैसे दाखवा. मी आयुष्यात कधी अध्याश रुपये एकत्र पाहिले नाहीत. कमीत कमी त्यांना स्पर्श तरी करू द्या. ब्राह्मणाला यात काही चालाकी वाटली नाही. त्याने आपला रुमाल अंधाच्या हातात दिला. तो मूर्ख ब्राह्मण जरा जास्तच सरळ होता. रुमालातले पैसे घेताच अंधाने दाखवले की ते त्याचेच पैसे आहेत. ब्राह्मण त्याच्यावर ओरडला आणि रुमाल हिसकावून घेतला. अंधाने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला, वाचवा वाचवा, हा माणूस चोर आहे. तो माझे सर्व काही हिसकावून घेऊ पाहतो आहे. लोकांनो, याला पकडा. आता याच्याशी लढण्याची शक्ती ब्राह्मणात नव्हती. आसपासचे लोक म्हणाले, काय झाले? याने काय केले? अंधा म्हणाला, हा माझे पैसे हिसकावून घेऊ पाहतो आहे. बघा, त्याच्या हातात माझे सर्व पैसे आहेत. 90 रुपये आहेत, गिनून बघा. मी खरे बोलतोय. लोकांनी ब्राह्मणाला पकडले आणि रुमालातील पैसे मोजले. खरोखर 90 रुपये होते. लोकांनी अंध्यावर विश्वास ठेवला आणि पैसे त्याला परत दिले. ब्राह्मणाने खूप विरोध केला, पण कुणी त्याचा विश्वास ठेवला नाही. त्याने आपली सारी कहाणी सांगितली. तरीही लोकांना काही समजले नाही की असे कसे शक्य आहे. मग तो घाईघाईने घरी गेला. घरी जाऊन त्याने सारी हकीकत पत्नीला सांगितली. पत्नी म्हणाली, तुम्ही किती मूर्ख होता. तुम्ही त्याला तुमचे पैसे दाखवले. अजूनही त्या अंध्या भिकाऱ्याची चाल समजली नाही तुम्हाला. जा, त्याचा पाठलाग कर आणि बघ की तो पैसे कुठे ठेवतो. ब्राह्मण लगेच बाजारात परत गेला. त्याला तो अंधा भिकारी मिळाला. तो हळूहळू एका मशिदीकडे चालला होता. मशिदीत शिरून तो एका जागी बसला. थोड्या वेळाने त्याने चारही बाजूला पाहिले आणि म्हणाला, इथे कोणी नाही. याची खात्री करण्यासाठी त्याने आपली काठी चारही बाजूला फिरवली आणि म्हणाला, हो, इथे कोणी नाही. ही जागा सुरक्षित आहे. मग तो मशिदीच्या एका कोपऱ्यात गेला. तिथे त्याने जमिनीवरची थोडी माती काढली आणि ब्राह्मणाकडून घेतलेले अध्याश रुपये एका मातीच्या भांड्यात ठेवले, जे त्याने तिथे लपवले होते. मग तो म्हणाला, अल्लाहचा लाखो लाख शुक्र आहे. सकाळी माझ्याकडे फक्त अध्याश रुपये होते. आता माझ्याकडे 100 रुपये आहेत. अल्लाहचा खूप खूप धन्यवाद. ब्राह्मणाने हे शब्द ऐकले तेव्हा त्याला खूप आनंद झाला. अंधा मशिदी बाहेर निघाला. तो बाहेर पडताच ब्राह्मण आत गेला. मातीचे भांडे काढले आणि घरी घेऊन गेला. घरी आल्यावर पत्नीने त्याची खूप स्तुती केली आणि पुन्हा म्हणाली, जा, पुन्हा त्याच्या मागे जा आणि बघ की पुढे काय करतो. ब्राह्मण पुन्हा गेला. दुसऱ्या दिवशी सारा दिवस त्याने त्याच्या मागे फिरून पाहिले. संध्याकाळी तो पुन्हा मशिदीत गेला. अंधा त्याने कमावलेले पैसे ठेवण्यासाठी आला होता, पण जेव्हा त्याला मातीचे भांडे मिळाले नाही तेव्हा तो खूप दुःखी झाला. ही कथा पूर्णपणे मराठी भाषेत अनुवादित केली आहे. तो बिचारा आपला चेहरा आणि छाती पीट पीट कर रडू लागला. यामुळे त्याने इतका गोंधळ घातला की मशिदीचा मुल्ला त्याला पाहायला आला की इथे कोण का रडत आहे. योगायोगाने तो मुल्लाही अंधा होता आणि खूप चतुर होता. मुल्लाने भिकाऱ्याला विचारले, इथे तू काय करतो आहेस? सर्वांना त्रास देतो आहेस आणि मशिदीची जमीनही खराब करतो आहेस. इथून लगेच निघून जा. तू आमच्यावर आणि आमच्या मशिदीवर पाप चढवणारा आहेस. इथून तू ताबडतोब निघून जा, नाहीतर मी लगेच लोकांना बोलावतो आणि तुला तुझ्या या वर्तनाबद्दल पश्चात्ताप करावा लागेल. भिकारी म्हणाला, जनाब, माझ्याजवळ जे काही होते ते सर्व डाकूंनी लुटून नेले. इथे एक चोर आला आणि त्याने माझे सर्व पैसे काढून नेले. मी काय करू? मी काय करू? मुल्ला म्हणाला, तू तर खूप मोठा मूर्ख आहेस. इथे रडणे ओरडणे बंद कर आणि या घटनेतून चांगल्या भविष्यासाठी शिक. कोणी कधी ऐकले आहे का
की आपले 1600 रुपये मातीच्या भांड्यात ठेवून या मशीदसारख्या सार्वजनिक जागी ठेवावे, जिथे दिवसभर लोक येत जात असतात. जर तू माझ्यासारखे केले असते तर तुझ्याशी हे झाले नसते. गरीब भिकारीने विचारले, तुम्ही कसे करता? मुल्ला म्हणाला, माझ्याकडे एक मोठी खोखली काठी आहे. मी माझे सर्व पैसे त्यात ठेवतो आणि ती काठी मी नेहमी माझ्यासोबत ठेवतो. बघ, ही आहे. असे म्हणून त्याने आपली काठी त्याच्या पायावर आपटली. मग म्हणाला, जा, तूही एक काठी घे आणि मग तुझ्या पैशांबद्दल निश्चिंत हो. हे ऐकून ब्राह्मणाने अंध्या मुल्लाकडे असे लक्षपूर्वक पाहिले, जसे की तो त्याचाही पैसा घेऊन जाईल. त्याने एक मोठी काठी घेतली, ती खोखली केली आणि मुल्लाच्या काठीसारखी बनवली. जसे त्याने हे केले आणि जशी संधी मिळाली तशी त्याने मुल्लाची काठी आपल्या काठीशी बदलली. मुल्ला जेव्हा जेव्हा नमाज पढत असे तेव्हा आपली काठी जमिनीवर ठेवत असे आणि तो दिवसात अनेकदा नमाज पढत असल्याने ब्राह्मणाला फार वेळ वाट पाहावी लागली नाही. ब्राह्मणाच्या पत्नीने जेव्हा हे ऐकले आणि खूप पैसे पाहिले तेव्हा ती खूप खुश झाली. तिने आपल्या नवऱ्याला म्हटले, आता तू पुन्हा जा आणि बघ की हा मुल्ला आता काय करतो. कदाचित तुला त्याचा आणखी काही खजिना मिळेल. ब्राह्मणाने तिचे ऐकले आणि पुन्हा त्या मुल्लाकडे निघाला. तिथे जाऊन त्याने पाहिले की त्याच्यासोबत दुसरा मुल्ला बसलेला आहे. योगायोगाने तो दुसराही मुल्ला अंधाच होता. पहिला मुल्ला आपले पैसे गमावल्यावर दुसऱ्या मुल्ल्यासमोर रडत होता. दुसऱ्या अंध्या मुल्लाने त्याला म्हटले, तुझ्या मूर्खपणामुळे अल्लाहचा तुझ्यावर कोप होवो. आता माझे ऐक की मी माझ्या पैशांचे काय करतो. मी माझे सर्व पैसे माझ्या कपड्यांता शिवून ठेवतो. तिथून माझा पैसा कोण घेऊ शकतो. माझा सल्ला मानशील तर तूही असेच कर. ब्राह्मणाने दुसऱ्या मुल्लाचे हे शब्द ऐकले तेव्हा तो ताबडतोब तिथून पळाला आणि मधमाशांनी भरलेला एक पोळा विकत घेऊन आला. त्याने तो एका मातीच्या भांड्याच्या तळाशी लावला. पोळ्यावर त्याने भरपूर शहद ठेवला. हे सर्व करून तो हसला आणि म्हणाला, हा त्याला घाबरवण्यासाठी पुरेसा आहे. मग त्याने मुसलमानाचे वेश धारण केले आणि दुसऱ्या मुल्लाला तो मातीचे शहद भरलेले भांडे भेट देण्यासाठी त्याच्या घरी निघाला. घरी जाऊन त्याने ते भांडे त्याला भेट दिले. मुल्ला शहद भरलेले भांडे पाहून खूप खुश झाला आणि त्याने त्याला आशीर्वाद दिला. भांडे देऊन ब्राह्मण परत आला, पण तो घरी गेला नाही. तो मुल्लाच्या घरापासून थोड्या अंतरावर थांबून राहिला की कधी तो शहद काढतो ते पाहण्यासाठी. जसे ब्राह्मण निघून गेला तसे मुल्लाने शहद काढण्यासाठी भांड्यात हात घातला. तो मोठ्या भांड्यातून शहद काढून छोट्या छोट्या भांड्यात ठेवत होता, कारण त्याला हे नको होते की कोणी दुसरा त्याची एवढी सारी गोष्ट एकदम पाहिल. तो शहद छोट्या भांड्यात भरतच होता तेव्हा त्याचा हात शहदाऐवजी मधमाशांच्या पोळ्याला लागला. मधमाशांना त्याचे हे वर्तन मुळीच आवडले नाही. त्या भांड्यातून बाहेर उडाल्या आणि त्याला सर्व बाजूंनी चावू लागल्या. तो आपला शरीर पीटत पीटत घराबाहेर पळाला. पण मधमाशाही आपल्या हेतूवर ठाम होत्या. त्या त्याला सोडत नव्हत्या. त्यावेळी कोणी त्याची मदतही करू शकत नव्हता. म्हणून त्या अंध्या मुल्लाला आपले कपडे उतरवून एकीकडे फेकावे लागले आणि घरात जावे लागले. मधमाशाही त्याच्या मागे मागे गेल्या. बिचारा त्यांच्या चावण्याने मरतच होता. त्याची पत्नी एक जाड शहतूची काठी घेऊन आली नसती आणि त्यांना मारून हाकलले नसते तर तो मरला असता. या दरम्यान ब्राह्मणाने मुल्लाचे कपडे उचलले आणि घरी पळाला. त्याची पत्नी त्याला पाहून खूप खुश झाली. ती म्हणाली, आता आपण खूप श्रीमंत झालो आहोत. आता आपल्या उरलेल्या आयुष्यासाठी काहीही हवे नाही. जेव्हा मुल्लाला मधमाशांच्या चावण्याने थोडेसे शुद्ध आले तेव्हा त्याने पाहिले की त्याचे कपडेच गायब आहेत. हे पाहून त्याला खूप त्रास झाला. तो लगेच पहिल्या अंध्या मुल्लाकडे गेला आणि त्याला आपली सारी हकीकत सांगितली. दोघांनी एकमेकांशी सल्लामसलत केली. मग ते दोघे अंध्या भिकाऱ्याकडे गेले आणि त्याला आपल्या आपल्या कहाण्या सांगितल्या. तिघांनी मिळून प्लॅन केला की राजाकडे जाऊन प्रार्थना करावी की तो या चोराची नीट चौकशी करो. तसे करण्यात आले. राजाने तिघांचीही कहाणी नीट ऐकली आणि त्यात रस घेऊ लागला. तो स्वतःही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला की असा कोणता माणूस आहे ज्याने या 3 हुशार आणि चतुर लोकांना फसवले. त्याने संपूर्ण शहरात ढोल पिटवला की ज्याने हे सर्व केले आहे तो येऊन कबूल करो, तर राजा त्याला माफही करेल आणि चांगले बक्षीसही देईल. हे ऐकून ब्राह्मण राजाकडे गेला आणि त्याला सारी कहाणी सांगितली. राजा म्हणाला, शाब्बाश, पण हे सांग की हे सर्व तू एकट्यानेच केलेस की कुणीतरी तुला सल्ला दिला.
ब्राह्मण म्हणाला, हुजूर, माझ्या पत्नीने मला हे सर्व करण्यासाठी उत्तेजन दिले आणि मी ते केले. राजा म्हणाला, खूप चांगले. त्याने त्याला खूप भेटवस्तू दिल्या आणि त्याला परत पाठवले. कथा पूर्णपणे मराठीत अनुवादित केली आहे.